होळीच्या दिवशी आपल्याला जवळपास दिवसभर खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे किंवा आपल्या जवळ महिलांनी आपल्या जवळ किंवा पुरुषांनी त्यांच्या खिशामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या वस्तूला आपल्याला होळीमध्ये पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे. 100% चमत्कार जो आहे तो तुम्हाला दिसून येईल. तुमचं काही समस्या चाललेली आहे, काही अडीअडचणी आहे, संकट आहे, दुःख आहे, तर ते संपून जातील. त्याच्यावर तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुम्ही जे काही कष्ट करताय त्याच्यासोबत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमचा बिझनेस आहे, उद्योग आहे, तो वाढीसाठी लागेल. आणि नक्की करा. स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हा उपाय करू शकतं. होळीच्या दिवशी आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. 2 मार्च सोमवारी आहे होळी. आणि या दिवशी बघा होळी का आपण साजरी करतो तर वाईट गोष्टी जाळून टाकतो आणि चांगल्याची काहीतरी सुरुवात होण्यासाठी त्यामागचा हा उद्देश असतो. म्हणून आपण होळी जी आहे तर ती पेटवत असतो, होळीचा दिवस साजरी करत असतो. प्रत्येक ठिकाणी प्रथा आहे ना ती जवळपास म्हणजे बघा 90% प्रथा ही सारखीच असते. फक्त थोडीफार 10% प्रथा आहे ना थोडंसं गाव बदललं, वेश बदलली का त्यामध्ये बदल होत असतात. तर होळी कशी साजरी करायची, काय करायचं असतं त्या दिवशी, नैवेद्य आपण पुरणपोळीचा करत असतो. संपूर्ण दिवस कसा साजरी करायचा याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. नक्की तुम्ही त्याप्रमाणे होळी साजरी करा. तुमच्याकडच्या काही वेगळ्या प्रथा असतील त्यासुद्धा तुम्ही शेअर करा की जेणेकरून आपली एकमेकांना म्हणजे माहिती होतं की कोणाकडे काय असतं, कोणाकडे काय असतं. तर त्याचप्रमाणे होळी हा दिवस अत्यंत प्रभावी असल्यामुळे या दिवशी आपण जर काही उपाय केले तर मग आपल्याला त्याचे चांगले परिणाम 100% भोगायला मिळतात. नाही तर मग आपण बघा काय करतो, कंटाळा करतो आणि मग काही गोष्टी ना सोप्या सोप्या गोष्टी आपण करत नाही. मग आपणच म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते. तर काही शुभ दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर त्याचा जास्त पटकन प्रभाव जो आहे तो आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. इतर दिवशी पण आपण केलं मनापासून तर होतं, पण काही शुभ दिवशी केले तर त्याचे परिणाम आपल्याला चटकन दिसून येतात. तर आता काय करायचं आहे तर होळीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला काय करायचं आहे, पिवळी मोहरी मिळते. देवाचं जिथे सामान मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल. चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्यानंतर लवंग, एक तुम्हाला लवंग घ्यायचं आहे आणि जायफळ आणि यासोबतच तुम्हाला 2 ते 3 चिमूट तुम्हाला काळे तीळ. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एक काळ्या कापडाचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. अगदी तुम्ही एवढा हातभर घेतला तरी पण चालेल. त्यामध्ये तुम्हाला बघा परत सांगते, पिवळी मोहरी चिमूटभर, त्याच्यानंतर 1 ते 2 लवंग, जायफळ आणि काळे तीळ हे तुम्हाला काळ्या कपड्यामध्ये बांधून त्याच्याशी पुरचुंडी आपण पोटली म्हणतो असं छोटंसं बनवायचं आहे आणि ते तुम्हाला जवळ खिशामध्ये ठेवायचं आहे. स्त्रियांनी तुम्ही तुमच्या जवळ बघा आपण पर्स वगैरे असते वगैरे तेव्हा तुम्ही जवळ ठेवा किंवा तुम्ही असं साडी वगैरे घालता, साडीच्या पदराला तुम्ही बांधलं तरी सुद्धा चालेल. आजकाल आपण लेगिन वगैरे घालतो त्याला सुद्धा खिसा असतो, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल. फक्त आपल्या जवळ ठेवायचं एवढं तुम्ही लक्षात ठेवा. दिवसभर तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आपण जेव्हा होळी पेटवणार आहोत, होळीची पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर, प्रदक्षिणा मारल्यानंतर होळी मातेला नमस्कार करायचा आहे. मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे होलिका माते, माझ्यातला अवगुणांचा, वाईट गुणांचा नाश होऊ दे. काही दुःख संकट माझ्या नशिबात लिहून ठेवलेले असतील तर त्यांचा नाश होऊ दे. मनापासून जे काही तुमच्या मनामध्ये आहे त्याची प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते जे काळी आपण पोटली जवळ ठेवली होती दिवसभर ती तुम्हाला त्या होळीमध्ये, पेटत्या होळीमध्ये टाकायची आहे. ठीक आहे. हे सगळं आपलं पूजा वगैरे करून झाल्यानंतर करायचं आहे. ही पोटली आपण टाकल्यामुळे कोणाची वाईट नजर आपल्याला लागलेली असेल किंवा काही करणी बाधा, काही वाईट दृष्टी कोणाची असेल तर त्या जळून खाक होतात. वाईट नजर जी आहे ती लागत नाही, त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. आणि हा उपाय जो आहे हा तुम्हाला जास्त कुठे इकडे तिकडे न सांगता तुम्हाला गुपचूप करायचा आहे. कारण काय, मी नेहमी सांगते, तुम्ही काही सेवा वगैरे करतात त्यावेळेस तुम्ही इतरांना सांगा की तू अशी सेवा करू शकते, तशी सेवा करू शकते, हा उपाय करू शकते. पण मी हे केलं असं सांगू नका की मी हे करते, मी ते करते, मी हे केलंय असं आपल्याला सांगायचं नाही. सेवा वगैरे उपाय तुम्ही सांगू शकतात, जसं आता मी तुम्हाला सांगते. कळालं? फक्त मी हे एवढं केलं, मी तेवढं केलं म्हणजे काय करतो आपण, काही गोष्टी करतो, सेवा करतो देवाचं, तर ते इतरांना आपण बोलून दाखवतो असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही एक माहिती म्हणून, कारण कधी कोणी आपल्याकडे बघा काही प्रॉब्लेम घेऊन येतं की मला असं चाललंय, किंवा आपली मैत्रीण येते की नाही माझ्या नवरा बायकोच्या आमचे भांडण होतं, हे होतंय, ते होतंय. तर बघा घराला नजर लागलेली असते कधी आपल्याच वाईट कृत्यांमुळे आपल्याला काही गोष्टी भोगाव्या लागतात. म्हणून बघा आपल्याला काही वाईट गोष्टी या दिवशी, होळीच्या दिवशी काढून टाकायच्या आहे. काही नजरबाधा, करणीबाधा या ज्या गोष्टी घराला लागलेल्या असतील, वास्तुदोष काही लागलेले असतील, ते जाण्यासाठी आपल्याला मी जसं सांगितलं त्या वस्तूंची पोटली म्हणून दिवसभर खिशामध्ये ठेवून नंतर ती जाळायची आहे. म्हणजे यामुळे आपल्यातले पण नकारात्मकता जी आहे तर ती जळून खाक होते आणि काही कोणाची नजर वगैरे सुद्धा आपल्याला लागत नाही.
तर बघा, होळी खरंच हा महत्त्वाचा दिवस आहे, अत्यंत प्रभावी हा दिवस आहे. हा दिवस आपल्याला अगदी मनापासून साजरी करायचा आहे. नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.